नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण करडईची चविष्ट व पौष्टिक अशी भाजी बनवणार आहोत। करडई हे तेलबिया आहे। करडई ह्या तेलबियाला शेतामध्ये पेरलं जातं आणि करडईची भाजी ह्या तेलबियाचं रोप असतं। हिवाळ्यामध्ये ही करडई पेरली जाते। आज आपण ह्या करडईची भाजी बनवणार आहोत। आणि नवीन आलेला असाल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर इतरांना शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता करडईची भाजी कशी बनवायची ते बघूया। आज आपण करडईची सुकी भाजी बनवणार आहोत। त्यासाठी ह्या 3 जुड्या करडईची भाजी घेतलेली आहे। हिवाळ्या ऋतूमध्ये ही भाजी बाजारामध्ये मिळते। ह्या भाजीला आपण अगोदर निवडून घेऊ आणि 2-3 वेळा पाणी वापरून धुवून घेऊ। ह्या करडईच्या भाजीचे आपल्याला पानं व कोवड्या काळ्याही टाकून घ्यायच्या आहेत। आता आपण धुतल्यानंतर ह्या भाजीला चिरून घेऊ। आपण करडईची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व चिरूनही घेतलेली आहे। आता भाजीच्या फोडणीसाठी इतर मसाले बघून घेऊया। हा एक मोठा कांदा आपण चिरून घेतलेला आहे। 10-15 लसूण पाकळ्या आपण चिरून घेतलेल्या आहेत। अर्धा टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे। 2 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे। चवीनुसार हळद मीठ घेतलेलं आहे व चवीनुसारच लाल तिखट घेतलेलं आहे। जर तुम्हाला लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या वापरायच्या असतील तर वापरू शकता आणि ह्या भाजीमध्ये शेंगदाणे कूट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता। फोडणीसाठी 3 पड्या आपण तेल घेतलेलं आहे। तेल छान तापल्यानंतर आता आपण मोहरी घालून घेऊ, जिरं घालून घेऊ। जिरं मोहरी छान तळतळल्यानंतर चिरलेला कांदा व लसूण घालून घेऊ। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसू देऊया। छानपैकी फोडणी बसलेली आहे। आता आपल्याला फोडणीमध्ये चवीनुसार हळद मीठ घालून घ्यायचं आहे। लाल मिरची पावडरही घालून घेऊ। जर तुम्हाला हिरव्या मिरच्या वापरायच्या असतील तर फोडणीमध्ये ह्या वेळेस हिरव्या मिरच्या घालून घ्या। आता सर्व साहित्याला व्यवस्थित फोडणी बसल्यानंतर आपण धुवून व चिरून घेतलेली करडईची भाजी घालून घ्यायची आहे। मंद गॅस करून वरून झाकण ठेवून घेऊ। भाजी थोडी शिजत आल्यानंतर म्हणजे खाली बसल्यानंतर आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही। आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे घालण्याची गरज नाही। शिजण्या इतपत पाणी आपोआप सुटेल भाजीला। भाजी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवून घेऊ आणि मंद गॅस करून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तुम्हाला ह्या भाजीमध्ये शेंगदाणे कूट घालायचं असेल तर ह्या वेळेस म्हणजे भाजी शिजल्यानंतर व कोरडी झाल्यानंतर आपल्याला शेंगदाणे कूट घालून घ्यायचं आहे व मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला। आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे व कोरडी झालेली आहे। आपली भाजी तयार आहे तर मग नक्कीच करून बघा। ह्या हिवाळ्यामध्ये करडईची चविष्ट व पौष्टिक अशी भाजी आणि कशी झाली आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या, छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावासा वाटला तर शेअरही नक्की करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या।